तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे समास या टॉपिकवर संपूर्ण माहिती. पेपर 1-2 मध्ये मराठी या विषयावर त्याचे प्रकार, त्याचे उदाहरण आपण विस्तृत पद्धतीत पाहणार आहोत. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. समास व्याख्या: शब्दाची काटछाट करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रक्रियेला समास असे म्हणतात. तयार होणाऱ्या शब्दास सामाजिक शब्द म्हणतात. या शब्दाची फोड करून वाक्यरचना विषय असे म्हणतात. समासात दोन शब्द एकत्र येऊन एकच शब्द तयार होतो. एका होणाऱ्या शब्दाच्या वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो. शब्दाच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात. समास ही भाषेतील शब्दाची काटछाट आहे. सामाजिक शब्द हा एक शब्दाचा साहित्य प्रकार आहे. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामाजिक शब्द असे म्हणतात. समासाचे खालील प्रमुख 4 प्रकार आहेत. अव्ययीभाव समास, वाक्यात उपयोग क्रियाविशेषण. तत्पुरुष समास, वाक्यात उपयोग नाव व विशेषण. अ. विभक्ती तत्पुरुष. ब. अलोक तत्पुरुष. क. उपपद तत्पुरुष. ड. नत्र तत्पुरुष. ई. कर्मधारय. एफ. द्विगु. ग. मध्यम पदलोपी. द्वंद्व समास, वाक्यात उपयोग नाम किंवा विशेषण. अ. इतरेतर द्वंद्व. ब. वैकल्पिक द्वंद्व. क. समाहार द्वंद्व. बहुव्रीही समास, वाक्यात उपयोग विशेषण. अ. विभक्ती बहुव्रीही. समानाधिकरण व्याधिकरण. ब. नवबहुव्रीही. क. सहबहुव्रीही. प्रादिग्रह बहुव्रीही. अव्ययीभाव समास, या प्रकारामध्ये पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते आणि सामाजिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो. शब्द अनेक वेळा स्थळवाचक, कालवाचक, रीतिवाचक शब्द घरोघरी, यथाशक्ती, क्षणोक्षणी असतात. यालाच प्रथम पद प्रधान असे म्हणतात. या समासात पहिले पद अव्यय अविकारी असते. या समासातील पूर्वपद प्रधान व प्रथम पद समास असे म्हणतात. तत्पुरुष समास, या समासाला द्वितीय पद प्रधान असे म्हणतात. म्हणजेच या समासात दुसरे पद प्रधान असते. समाचा विग्रह होताना अर्थाच्या दृष्टीने वगळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. या समासात असलेला शब्द वाक्यात नाम किंवा विशेषण असतो. या समासाचे उत्तर पद प्रधान व विशेष्य प्रधान असेही म्हणतात. द्वंद्व समास, ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान असतात त्यांना द्वंद्व समास म्हणतात. आणि, व, अथवा, किंवा इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी ती पदे जोडलेली असतात. जेव्हा शब्दाचा उल्लेख केला ते सर्व डोळ्यासमोर येतात तेव्हा ते प्रधान व आवश्यक असतात. या समासाचा शब्द वाक्यात नाम किंवा विशेषण असतो. या समासालाच उभयान्वयी समास म्हणतात. उदाहरणार्थ राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. बहुव्रीही समास, बहुव्रीही बहु पुष्कळ, व्रीही तांदूळ, धान्य. ज्या सामाजिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या पदाव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो, त्या सामाजिक शब्दास बहुव्रीही समास म्हणतात. या समासालाच अन्य पदप्रधान समास असेही म्हणतात. उदाहरणार्थ पार्वतीने नीलकंठास वधले. बहुव्रीही समासाचे 4 प्रकार आहेत. समासाविषयक महत्त्वाच्या गोष्टी: एखादा सामाजिक शब्द वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. अशा वेळी अर्थास अनुसरून विग्रह करावा व समास ठरवावा. उदाहरणार्थ सत्य, नाही सत्य ते सत्य नसलेला, नत्र तत्पुरुष. असत्य, नाही सत्य ज्यात, असे. भावन, नत्र बहुव्रीही. समासातील पदे संस्कृतमधून तत्सम आलेली असतील तर त्याची संधी करावी. उदाहरणार्थ विद्या प्लस अभ्यास विद्याभ्यास. जितेंद्रिय, लंबोदर. मराठीत शब्दाच्या संधी करण्याकडे कल नसतो. उदाहरणार्थ तोंड प्लस ओळख तोंड ओळख, पैसा अडक. मिश्र भाषेतील शब्दाचा समास टाळावा. उदाहरणार्थ गृहसाहेब, स्कूलगाडी. सामाजिक शब्दाचे लिंग व वचन हे शेवटच्या शब्दावरून ठरवावे व विभक्ती प्रत्यय शेवटच्या शब्दाला लावतात. उदाहरणार्थ साखर भात पुल्लिंगी, पुरणपोळी स्त्रीलिंगी, डाळ वांगे नपुंसकलिंगी, मावस बहीण अनेकवचन,
मामे भावाचा षष्ठी विभक्ती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.